शोभाताई घेत आम्हाला शोभाताई निळ्या बोना पण ते उगाच ओरडायचं गरज नाही ते. मग हा आहे जो विधी जो आपण गेलो कशाला विधी मग विधी करतो बरोबर आहे की. मग या सगळ्या गोष्टी सर्व सगळं आहे की देहाभिमानी जी असते. आता तुम्हाला तर माहित नाही कोणी सकाळी भल्या पहाटे 5 वाजता सोडून देतो मला तर माहिती नाही बरोबर आहे. पण देहाभिमानी जे आहे ती शोभणारच ना ते मी नाही ते येतं आपल्यापर्यंत वापस. तर म्हणून मग काय होतं की या सगळ्या गोष्टी नाही करायला पाहिजे. तुमच्या जेवढं होतं ना स्वर्गीने म्हणते ना त्याच्यापेक्षा काही नाही. तुला कारण नसताना भरपूर करून ठेवायचं फ्रीजमध्ये मग तो काळा होऊन जाते मग घेऊन घ्यायचा असतं की नाही का तुम्ही असं म्हणणार आहे का आता घोडीमध्ये बालपण तोडणार का माझं हे होतं की गरज असेल तेवढं नसेल करू नका. कारण काय होते की ते पण ते एका योनीत आहे. झाड सुद्धा एका योनी भोगते आहे. त्यालाही सुख दुःख आहे. त्यालाही ऊन आहे पाऊस आहे हिवाळा आहे सगळ्या गोष्टी त्याला भोगायचे. तो त्याच्या कर्मवशी तिथपर्यंत आहे. त्याला आपण त्रास द्यायचा का म्हणून द्यायचं म्हणूनच ना मग आम्हाला ते तोडता येत नाही. फुलं होती काय म्हणजे परमेश्वराने आमच्यासाठी सांगितलं बाबा फुलं पानं काय काय तोडायचं नाही कोणाला त्रास नाही द्यायचा. पण आम्ही ते पण तुम्ही म्हणजे तुम्हाला तो गृहस्थ आहात त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी करणे. पण कधी किती आणि कसं या गोष्टी आपण स्वतःशी बांधून घ्यायच्या. उगाच ओरडत बघायचं नाही कोणाच्या घरी गेले गोडी बाजू. आता आंबे येतात अगं त्या छोटे छोटे असतात. कोणाच्या आश्रमात आपण देवपूजा करायला गेलो किंवा स्नानवंदन करायला गेलो बरोबर ते आंबेच तोडून घेतात. बरोबर फुलं अरे त्यांनी त्यांचे आश्रम आपण द्यायचं की घ्यायचं. बरं एका आंब्याने प्रतिकार म्हटलंय तर कुठलीही गोष्ट असेल कुठलीही क्रिया तुम्ही करत असाल तर त्याचे एक फळ तुम्हाला मिळतं. बंद तर ही गोष्ट स्वागत आहे हात लावून श्री गोपाल श्री चक्रधर स्वामी की जय. आई भेटून सांगितलं स्वागत आहे या दंडवत. मंडळाच्या सदस्य सौ श्रद्धाताई भाजीपाले मी यांना विनंती करते की त्यांनी कृपया समोर बसावे. धन्यवाद ताई. खूप खरंच आम्ही नेहमीच म्हणतो की ताई जेव्हाही आम्हाला ज्ञान देतात किंवा कुठलंही जरी तुम्ही तत्वज्ञान नसेल दिलं तरी जे बेसिक सांगितलं त्यातून हे आमच्यासाठी खूप महत्वाचं होतं. तत्वज्ञान तर मोठ्या म्हणतात किंवा कुठे ऐकायला म्हणजे मिळतंच पण या छोट्या गोष्टी हे खूप कमी स्वरूपात ऐकायला मिळते. जेव्हा या गोष्टी विचारल्या जातात तेव्हाच ते माहिती होतं आणि माहिती असणं खूप आवश्यक असते. तसेच ताईंनी आणि ताई नेहमीच सांगत असतात की आपल्या बालगोपालांना नेहमीच आपल्या कार्यक्रमात घेऊन येत जा
आणि हे खरंच आहे. आणि त्यांनी सांगितलं की संपत्तीपेक्षाही आपली संतती सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. कोणाला बोलायचं शुभेच्छा द्यावी. असल्यामुळे पण हे लोक काही ऐकत नाही. आपल्याकडे उपस्थित झाले आदरणीय आरटीओ ऑफिसर साजनजी शेंडे यांचं खूप खूप महिला मंडळाकडून स्वागत. खरं तर आज महिला मंडळाचा प्रोग्राम आहे, त्यांच्या सुविधा आहे. महत्वाचं म्हणजे धार्मिक तर आहेच, परंतु त्याबरोबर सामाजिक कार्य सुद्धा आपल्या हाताने काहीतरी घडत राहावे. धार्मिक कार्याबरोबर सामाजिक कार्य, कारण समाजकारण करणे हे सुद्धा असते, बरोबर आहे. तर या दोन्ही मध्ये खूप मोठी जी तफावत आहे, म्हणजे जी दरी आहे. जन्माला आले नाव नाही, परंतु या जगातून गेल्याच्या नंतर आपल्या सोबत नाव असते. मी शुभेच्छांपर 2 शब्द बोलण्यासाठी कल्पनाताईला आमंत्रित. असे आहे ना सब ते शोभात आहे कारण माझ्या मोबाईल फुला काकाजी घ्या ना. हा ताई या ना. हॅलो. हो हो हे सामोर इथून गाडी ठेवून द्या. एवढा स्पेस टाळ्या उद्या सगळ्यांनी. तुम्हाला मेडिकल कॉलेज किंवा श्रीकृष्णनगर चौक यायचं आहे. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. मनपूर्वक आभार व्यक्त करते. आपल्या उपस्थितीमुळे आणि मार्गदर्शनामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. पूजनीय तपस्विनी प्राध्यापिका सोनालीताई शास्त्री नागापूरकर यांचे मी आभार व्यक्त करते. ताई मनगटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्राईम युनिट नागपूर यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. डॉक्टर सौ श्रद्धाताई भाजीपाले न्याय वैद्यकीय विशेष तज्ज्ञ जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा यांचे मी आभार व्यक्त करते. या सगळ्यांनी आपला अमूल्य वेळ उडदासारखे घट्ट राहो हीच सदिच्छा व्यक्त करून मी आभार प्रदर्शन थांबवतो. आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू होणार. सगळ्यांनी महाप्रसादाचा आनंद घ्यावा ही विनंती. धन्यवाद. वाईट कोणाकोणाची द्यायची संगीता आता नुकतेच आपल्या या कार्यक्रमाला तर्फे त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी चंदू यांना विनंती करतो. हॅलो हॅलो बाजूला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय.
सर्वांनी महाप्रसाद घ्यावा. महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. जाता तो टेबल टेबल बेटा झालं बघ.